माझा कवितेशी संबंध वयाच्या 10व्या वर्षापासून आला आहे आणि साहित्य मी शिकलेली बाई नाही आहे. मराठी 4थी जेमतेम केलेली बाई आहे. याच इथंच विद्यापीठ आहे. कोल्हापूरला विद्यापीठात होते. इथं पण शिवाजी पार्क जवळच शाळा आहे. मला नाव आता लक्षात नाही आहे. बालमोहन विद्यामंदिरची तिथे मी शिकलेली आहे थोडीफार. आणि खरं म्हणजे शिक्षणानं म्हणजे खूपच विद्या मिळते आणि आपण खूप सुसंस्कृत होतो, अग्रेस होतो. पण मला असं वाटतं की ती जी पुस्तकं बाहेर ठेवलेली आहेत राजसाहेबांनी जी पुस्तकं ठेवलेली आहेत ती जर तुम्ही वाचलीत तर खरे सुसंस्कृत व्हाल. कारण मी 10 वर्षापासून पुस्तकं वाचत आलेले आहे. खूप पुस्तकं वाचली. ह ना आपटे, नाह आपटे, खांडेकर, वि स खांडेकर, नासी फडके, भावे, पुरंदरे, अप्पा दांडे, जे म्हणाल ते पुस्तक मी वाचून काढलेलं आहे. माझा वाचनाचा नाद खूप होता. त्यामुळं मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलू शकते आहे. कारण कोल्हापुरामध्ये राहिलेले कोल्हापुरी भाषेचं तेज पाणी चढलेलं होतं भाषेवर, पण ते काढून टाकलं या पुस्तकांमुळं. आता आपली भाषा बघा, 2 कोसावर भाषा बदलते. मराठी भाषा 2 कोसावर बदलते. घाटावर गेलं की हळूहळू भाषा बदलत जाते, पण ती गोड असते. कोल्हापूरला जाल तर तुम्ही ती भाषा कशी असते बघा. काय र कुठं चालल्यास, आता या की इकडं, चा प्या की, काही वाईच भाकर तुकडा खाऊन जा की, 4 सतकोर खाल्लं तर काय होतंय तू बसले, अशी भाषा असते. मी इंदोरला गेले, तिकडं काय ग तू कुठं आलीस ग, आता माझ्या घरी येतेस का ग, तू खाणार काय, जेवायला करू का, अशा माझ्या नात्यातल्या म्हणजे भाषा आहेत त्या विचारतात. अशी मराठी आहे त्यांची. तिथून मी आजोळी गेले की व माय कुठं चाली राहिनीस, आमच्या घराला चाल की, अशी भाषा आहे ती खानदेशी भाषा. फक्त पुण्यामध्ये स्वच्छ भाषा ऐकायला मिळते. मला असं वाटतं की पुण्यामध्ये शुद्ध भाषा ऐकायला मिळते, कारण 75% शुद्ध भाषा आता राहिलेली आहे. 25% मुंबईमध्ये राहिलेली आहे. हे मुंबईचं नाव मी मुद्दाम घेतलं नाही तर माझ्या दारामध्ये उद्या 200 लोक येऊन बोलतात की आम्ही शुद्ध बोलत नाही वय. म्हणून मला असं वाटतं की शुद्ध भाषा ही तुम्ही वाचनामुळं होते. मला असं वाटतं की मराठी भाषा तुम्हाला जर टिकवायची असेल तर तुम्ही म्हणजे आई मराठी बोलली पाहिजे. आई ही मुलाला संस्कार देते, भाषा शिकवते. घुटीमधनंच भाषा मुलाला शिकवते. दुधामधून तिची भाषा तीच असते पाहिजे. जर आईच मराठी नसेल, समजत नसेल तिला किंवा येत नसेल तर मुलगा मराठी कसा होणार, शिकणार. आणि ते आजच्या जगामध्ये इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे आणि खरंच महत्त्वाचं आहे, कारण मला माहीत आहे की फार महत्त्वाचं आहे. पण आपली मातृभाषा ठेवूनही इंग्लिश शिकलं पाहिजे. तर मातृभाषा तर येऊच शकेल ना आईनं बोलली तर मी असं सांगते की आजकाल मराठी लोक मराठी घरात न बोलताना इंग्लिशच बोलतात. हे गुड मॉर्निंग. आता आई मुलीला गुड मॉर्निंग म्हणाली, मुलगी आईला गुड मॉर्निंग म्हणाली, सुप्रभात म्हणा की, असं मला असं वाटतं. आणि मला आणखीन एक असं वाटतं की मराठी शाळांमधून एक मिनटं
मराठी शाळांमधून 1 तास मराठी पुस्तक चांगलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र 1 पान रोज वाचायचं असं करावं मला असं वाटतं. आणि ते पुस्तक आईकडं पण पोचलं करायला पाहिजे, कारण आईनं पण वाचलं पाहिजे की आपला इतिहास, खरा इतिहास काय आहे, इंग्लिशांनी लिहिलेला नाही, आपला खरा इतिहास जो पुरंदरेंनी वगैरे लिहिलेला आहे तसा इतिहास वाचला पाहिजे.